नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची खुशखबर घेऊन आलेलो आहे। पोलीस भरती 2025 जी आहे त्याची तुम्हाला तारीख वाढणार का नाही हा प्रश्न सतावणारा होता आणि विद्यार्थ्यांना तारीख वाढून भेटावी असं मिळत होतं। तर आजचं अपडेट त्याच घेऊन आलोय, आत्ताची लेटेस्ट बातमी। तर ज्या मित्रांनी पोलीस भरतीमध्ये अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी आनंदाची खुशखबर आहे। आता तुम्हाला इथून पुढे 7 दिवस फॉर्म भरता येणार आहे, म्हणजे 7 डिसेंबर पर्यंत तुमची पोलीस भरतीची तारीख अपडेट झाली आहे मित्रांनो। ही गोष्ट खरोखर आनंदाची आहे, म्हणून ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी तुमचा फॉर्म आतापर्यंत भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही स्वप्न आहे वर्दी मिळवायचं ते स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे। कारण की 30 तारखेपर्यंत बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे फॉर्म काही जे रिजेक्ट झाले होते, काही ना काही इश्यू होते, ते साईट लो चालत होते किंवा त्यांच्या कामामुळे फिजिकलमुळे अभ्यासामुळे काही कारणास्तव काही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले नव्हते। तर आता त्यांच्यासाठी शासनाने एक 7 दिवसाचा कालावधी वाढवून दिलेला आहे। तर आता विषय दुसरा असा आहे की आता जर 30 तारीखची जी लास्टची होती, आता 7 दिवसात त्यांनी कालावधी वाढवून दिला, तर इथं फॉर्म सुद्धा झपाट्याने वाढणार आहेत, म्हणजे तुमची स्पर्धा पण इथं वाढणार आहे। म्हणून आजच्या 30 तारखेपर्यंत सकाळपर्यंत किती जे अपडेट आलेलं होतं भरतीचं, किती अर्ज आले होते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्यात ह्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल। मुंबई सिटी मध्ये मित्रांनो 1,76,561 अर्ज आले होते। सोलापूर ग्रामीणला 2,896 आले होते। मुंबई कारागृहाला 77,161 आले होते। ग्रामीण नाशिकला 11,604 आले होते आणि SRPF धुळेला 17,370 आले होते, 17,370। ठाणेला 12,809 आले होते। त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग त्याला आले होते 1,891, पोलीस लोहमार्ग त्याला आले होते 2388, SRPF कुसगावला 17,499 एवढे आले होते। SP ठाणे ग्रामीणला आले होते 217 आणि वर्धाला 6,725 एवढे अर्ज आले होते। विषय अर्जाचे आजच्या 30च्या डेट पर्यंत आहे, अर्ज क्रमांक एवढे आपल्याला भेटलेले आहेत आणि यानुसार स्पर्धा खूप मोठी आहे। म्हणजे एका जागेला आपण किती ऍव्हरेज फॉर्म येऊ शकले होते, माग पण एक व्हिडिओ बनवला तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे आजच्या शेवटच्या डेट पर्यंत एवढे अर्ज आले होते। पण ही खुश खबर सुद्धा चांगली आणि वाईट खबर सुद्धा आहे। खुश खबर कशासाठी की ज्या मित्रांनी फॉर्म भरले नव्हते आजच्या डेट पर्यंत 30 तारखेपर्यंत त्यांना शासनाने मुदतवाढ दिलेली आहे। आणि वाईट खबर कशासाठी की इथे अजून स्पर्धा वाढणार आहे, कारण ज्यांचे फॉर्म मिस झाले होते ते फॉर्म भरणार आहेत, म्हणजे ह्या फॉर्म्स मध्ये अजून ऍडिशन होणार आहे, तुमचे प्रतिस्पर्धक जास्त तयार होणार आहेत। म्हणून तुम्हाला इथं तयारी जोरात करायची, खचून तयारी करायची, कारण की एका जागेसाठी 1000 नाही, 10,000 नाही, 1,00,000 जरी फॉर्म आले तरी पण तुम्हाला एकच जागा पाहिजे। लढायचं, रडायचं नाही, लढायचं, वर्दी गाजवायची। यंदा मार्केट तुम्हाला गाजवायचं आहे, कारण की हा छत्रपतींचे मावळे आहात तुम्ही, आम्ही ते आपला इतिहास लढायचा आहे, रडायचा बिलकुल नाही। म्हणजे एका जागेला 1000 नाही, 10,000 नाही, 10 लाख फॉर्म होत्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, डझंट मॅटर दॅट। ओके, तुम्हाला यंदा मैदान गाजवायचं आहे म्हणजे आहे, त्याच्यामुळे तयारी जोरदार करा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा आणि प्रत्येक सरकारी जॉबचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून याचे अपडेट सर्वांपर्यंत पोहोचेल। भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम।